जे काय प्रश्न निर्माण होईल त्याला हा ब्रिजभूषण या ठिकाणी कारणीभूत असेल. मला एवढंच सांगायचे, माझं त्याला महाराष्ट्रामध्ये येण्याचं निमंत्रण आहे. त्यांनी कधी महाराष्ट्रामध्ये यावं, त्याची तंगडी हातात दिल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठिकाणी गप्प बसणार नाही. राज ठाकरेंनी अयोध्या दौरा जाहीर केल्यानंतर अयोध्येचे भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी त्यांना विरोध केला होता. परप्रांतीयांची माफी मागितल्याशिवाय यूपीमध्ये पाय ठेवू देणार नाही असा इशारा बृजभूषण सिंह यांनी दिला होता. पुण्यात आयोजित सभेत राज ठाकरेंनी अयोध्या दौरा का रद्द केला याची कारणे सांगितली होती. तसेच बृजभूषण सिंह यांना महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली असा आरोपही त्यांनी यावेळी केला होता. आता मनसेचे खेडचे पदाधिकारी वैभव खेडेकर यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून बृजभूषण सिंह यांना इशारा दिलाय. बृजभूषण सिंह यांनी महाराष्ट्रात पाऊल ठेवलं तर त्यांची तंगडी तोडून हातात दिल्याशिवाय राहणार नाही असं ते म्हणालेत. मनसे अधिकृत वृत्तांत या फेसबुक पेजवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय. एक हिंदू माणूस एक हिंदू माणसाच्या आडवा कसा येतो याचं उत्तम उदाहरण ब्रिजभूषणच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. सन्माननीय राजसाहेब ठाकरे रामलल्लाच्या दर्शनासाठी येत होते आणि ब्रिजभूषण राजसाहेब ठाकरे यांना अयोध्येमध्ये येऊ देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यांच्या समर्थकांकडून 5 तारखेला येणाऱ्या प्रत्येक मराठी माणसेला शरयू नदीत बुडवून ठार मारलं जाईल अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली. आज ब्रिजभूषण एमआयएमच्या खासदारांनी असरुद्दीन ओवैसींनी त्या औरंगजेबाच्या कबरीवरती फुलं वाहिली त्या संदर्भात एकही चकार शब्द काढला नाही. त्यामुळे हा सुपारीबाज ब्रिजभूषण हिंदू असून देखील हिंदूंना विरोध करतो ही खंत मनामध्ये होती, हे दुःख मनामध्ये होतं. हे बोलून आपल्याशी दाखवा असं वाटलं. त्यावरती कडी आज राष्ट्रवादीच्या नेत्यांकडनं ब्रिजभूषण मुंबईमध्ये येऊन सभा घेऊन घेणार आहे अशा पद्धतीचं ट्विट त्यांनी केलेलं आहे. या मराठी मातीची, या महाराष्ट्राच्या भूमीची, पवित्र शिवरायांच्या भूमीची मी शपथ घेऊन सांगतो, एक राजसाहेबांचा सैनिक म्हणून शपथ घेऊन सांगतो, ब्रिजभूषणनी या महाराष्ट्राच्या मातीवरती पाऊल ठेवून दाखवावं. त्याची तंगडी हातामध्ये दिल्याशिवाय हा महाराष्ट्र सैनिक या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही. समस्त मराठी माणसाला डुबवण्याची भाषा करणारा, एक हिंदू एका हिंदूला मारण्याची भाषा करणाऱ्या अशा या नालायकाला या महाराष्ट्राच्या मातीमध्येच गाडल्याशिवाय आम्ही महाराष्ट्र सैनिक गप्प बसणार नाही. आम्हाला राज साहेबांनी जरी सांगितलं तरी देखील आम्ही गप्प बसणार नाही. त्याला त्याची जागा दाखवून देऊ. या महाराष्ट्रामध्ये जे काय घडेल त्याला हा ब्रिजभूषण या ठिकाणी जबाबदार असेल. मला या व्हिडिओद्वारे सांगायचं आहे. जी काही यादवी होईल, जे काय प्रश्न निर्माण होईल त्याला हा ब्रिजभूषण या ठिकाणी कारणीभूत असेल. मला एवढंच सांगायचे, माझं त्याला महाराष्ट्रामध्ये येण्याचं निमंत्रण आहे. त्यांनी कधी महाराष्ट्रामध्ये यावं, त्याची तंगडी हातात दिल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठिकाणी गप्प बसणार नाही हे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओद्वारे सांगतो. अधिक काय बोलणार नाही. येणाऱ्या परिस्थितीवरती आम्ही लक्ष ठेवून आहोत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.